आणि इथं तुला लायकी नाही. चल तुझी चल बोलणं लायक नाही. उद्धव साहेब अरे लायकी तुम्हाला नोकरी थांबला पाहिला तुम्ही. एवढी तर मी उद्धव साहेबांच्या बद्दल बोलतो. लायकी आहे का? अरे बापाबद्दल बोलायची लायकी आहे का या लोकांची? उद्धव साहेब मंदिरात उभारून का बोलताय? काय वार्ता थोडी आहे. उद्धव साहेबांबरोबर बोलायचं काय याची लायकी नाही आहे. चला बायकांबद्दल सांगतो. आणि हे बोलायला आलं इकडे अजून त्याला बाहेर त्याचा काय अधिकार नाही. हिंदू बोलतात आणि काय करतात आम्हाला माहिती आहे. त्याला बाहेर काढा त्यांना पहिला. उद्धव साहेबांबद्दल बोलायला लायकी आहे का? उद्धव साहेब बरोबर बोलणे लायकी आहे. कुठे की लायकी आहे? त्याला बाहेर काढा पहिला. तुम्ही आम्हाला बाहेर काढतात. त्याला काय बाहेर काढा पहिला. बोलत आम्ही काय बोलतो? त्याला सांगा फक्त मंदिर वाचवण्याबद्दल काय बोलायचं का बोल. उद्धव साहेबांबद्दल काय बोला ना तर आम्ही लपडा घालणार सांगतो. मंदिर वाचवून आला की तो उद्धव साहेबांबद्दल बाबा तुम्ही आम्हाला तुझी लायकी नाही रे. लायकी नाही. उद्धव कुठे आहे? तू कुठे? उद्धव साहेब कुठे आहे? तू कुठे? उद्धव हा कुठे बोलला तो बोलला नाही. मी त्याला तू बोललो मंदिर वाचवायला का तू बोलायला? उद्धव साहेबांना लहान आहेस रे तू. अजून लहान आहेस. बाहेर करा ना. काहीतरी बोलला उद्धव साहेबांना आम्ही ऐकून गेलो. दर्शन घ्यायचं लोकांना. दर्शन घ्यायचं बाहेर करा. दर्शन घ्यायचं लोकांना. आम्हाला पण दर्शन घ्यायचं. तुम्ही मीडियावाल्याकडे बाहेर काढा ना. तुम्ही मध्ये आला नाही येऊन बोलणार नाही. सांगा काय बोलायचं नाही आमच्याबद्दल. सांगा पहिला मला आमच्या समोर सांगा काय बोलायचं नाही. सांगा उद्धव साहेबांबद्दल काय बोलायचं नाही. आम्ही निवड दिला होता इथे. आता आरे पार आता काय सोडणार नाही. आमच्यावर काय केस झाली चालेल. फालतुरी करतो
गेला का तो अधिकार आहे का आणि उद्धव साहेबांबद्दल बोलायची मला नाही। आपसे हिंदी में जानना चाहेंगे, मंदिर के बारे में बोलो, उद्धव साहब के बारे में क्या बात किया उसने? उसको क्या अधिकार है उद्धव साहब के बारे में बोलने के लिए? उसका अधिकार है क्या? तो खाली फायदा उठा रहा है, दर्शन करने शोषण करने को है क्या इधर? करने के लिए और आप लोग उसको सपोर्ट, आप उसका मीडिया ले रहे हो, बाइट ले रहे, उद्धव साहेब बोल रहे हैं मंदिरला किती वर्ष झाले, आता हा विषय चालला आहे बघा। इथे मंदिर वाचवण्यासाठी जो बोलेल त्याचं आम्ही स्वागत करू, पण उद्धव साहेबांच्या विरोधात कोण बोले तर आम्ही खपून घेतलं जाणार नाही। शिवसेना रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आज शनिवार आहे, आज हनुमानाचा दिवस आहे आणि आज शेवटी आपण घोषणा देतोय जय बजरंगबली की नली आणि ती नळी तोडण्याचं काम हनुमानाच्या आशीर्वादानं आपल्या आदित्य साहेबांनी केलं। आपण या मोठ्या संख्येने उपस्थित आहात। मगाशी एवढा मागणा माणूस होता येऊन गेला, त्याला का हनुमान पावला ना हनुमान म्हणला गेलो। आपले सगळे शिवसैनिक बाहेर उभे होते बरं का, तर आता फोटो आता काढणार आहे, आता लोकांसमोर येतील। पण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मंदिरांचं रक्षण करण्याचे काम गेल्या 50-60 वर्षापासून केलं असेल तर ते हिंदू यापुढे सुद्धा हे कार्य शिवसेना करत आहे। जय हिंद, मी आदित्य साहेबांना विनंती करतो की आपण या विराट जनसमुदायाला संबोधित करावं। आणि आपले पक्षप्रमुख डॉक्टर बाळासाहेब ठाकरे यांनी इशारा दिला होता की याच याचा जर या मंदिराला हात लावाल तर 70 दिवस बोलले की हे मंदिर हनुमानाच्याच आशीर्वादाने जी आपल्याला ताकद मिळाली, आंदोलन करायला लागले नाही, रस्ते द्यायला लागले नाही, फक्त एका व्यक्तीच्या आवाजावर हे मंदिर वाचलेलं आहे। ही आपल्या शिवसेना होता बाळासाहेब ठाकरे
मंदिरात जातो, कधी गुरुद्वारात नांदेडच्या गेलो, कधी इकडे मंदिरात आलो, कुठच्याही धर्मस्थळी गेलो तरी त्यांच्याबद्दल एक आदराची भावना असतेच. पण खास करून आपल्या मंदिरामध्ये गेलो, इथे जुहूला इस्कॉन मंदिर असेल, आमच्या एमआयजी कॉलनी इथे साईबाबांचं मंदिर असेल, इथे गेल्यानंतर मला त्यांच्या एका हातीची ताकद होती की सतत तिकडचे सगळे पुजारी असतील, ट्रस्टी असतील सांगत असतात की आमचं मंदिर वाचलं तर एका व्यक्तीमुळे वाचलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि तीच ताकद आता उद्धव साहेब पुढे घेऊन चालले. त्यांच्या नावात देखील पक्षप्रमुख आहेच, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद काय आहे ही आज आपण दाखवून दिलेली. आणि ती ताकद दाखवून देत असताना अजूनही दाखवलेलं आहे की आपल्या धर्माचा प्रचार करत असताना, आपल्या धर्माचा पुरस्कार करत असताना दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करण्याची गरज नसते, दुसऱ्यांवर चालून जाण्याची गरज नसते. आणि खास करून भाजपचं जे चुनावी हिंदुत्व आहे, आपण सर्व हिंदू लोकांना भाजपच्या निवडणुकीपुरतं वापरतो, यूज अँड थ्रो करतं, ते देखील काल आपण त्यांचा पदार पाडून एक्सपोज केलेला आहे. वाराणसीमध्ये मी स्वतः गेलेलो, मी आणि आई आम्ही दर्शनाला गेलो होतो, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी गेलो होतो. आणि तिकडे देखील तिकडच्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं की जेवढी मंदिरं भाजप सरकारने कॉरिडॉरच्या नावाखाली तोडलेली आहेत, प्राचीन मंदिरं असतील, मूर्त्या असतील, जेवढी मंदिरं भाजपाने तोडलेली आहेत तेवढी आपल्या देशात तेवढी तोडली असतील. जेवढी प्राचीन मूर्त्या तोडलेल्या आहेत, स्टोन चपाती तोडलेल्या आहेत, तिकडे कुठल्याही तुम्ही घराच्या मूर्त्या होत्या त्या तोडल्या का? त्यांना कॉरिडॉर घ्यायचं होतं. अयोध्येचं मंदिर झाल्यानंतर हो इथलं पण जय श्रीराम, जय सियाराम, जय शिवराय या घोषणा दिल्यानंतर त्यावेळी देखील आपण अयोध्येला गेलो होतो आणि सांगितलं होतं पहिल्या मंदिर सरकार, तिथे त्यांचं सरकार बसलं, आपल्या हातामुळे सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला. पण त्यानंतर आपण पाहिलं असेल ज्या मंदिरच्या अवतीभवती ज्या ट्रस्टची जागा घेतलेली आहे त्या जागा सगळ्या विकल्या, कोणाला तर लोढाळ्याला विकल्या, बिल्डराला विकल्या. आणि तेच लोढा बिल्डर त्या कार सेवकांना मोफत घर देणार आज इथे येऊन गेलं. ते असतील अनेक लोक इथे भाजपात येऊन गेले, नाटकं करून गेली. खरं पाहायला गेलं तर रेल्वे कोणाचं खातं आहे? भाजपचं. केंद्र सरकार कोणाचं आहे? भाजपचं. नोटीस कोणी दिली? भाजपने. आणि नाटकं कोण करायला आले होते? त्यांचा होता तो आपण एक्सपोज केलेला आहे. आपल्याला निवडणुकीच्या वेळी खोटं वाक्य पसरवतात की वर्क कोणती सिद्धिविनायकवर दावा केलेला आहे, या मंदिरावर केला आहे, त्या मंदिरावर केला आहे. पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिराला कोणापासून असेल तर भाजपच्या दलालांपासून आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागेल. आपल्याला महाराष्ट्र म्हणून एकत्र यायला लागेल. आपण सगळे महाराष्ट्रातले हिंदू म्हणून असतो, महाराष्ट्र म्हणून प्रत्येक जात पात धर्म करायला लागेल. कारण बुलडोजर जो ह्याला फिरवायचा आहे, भाजपला जो बुलडोजर फिरवायचा आहे तो नुसतं हिंदूंच्या घरी नाही, नुसतं मुस्लिमांच्या घरी नाही, नुसतं ख्रिश्चनांच्या घरी नाही, नुसतं बुद्धिस्टच्या घरी नाही, तर आपल्या महाराष्ट्र देशावर फिरवायचा आहे. आज मी त्या भाजपला इशारा देत आहे. आमच्या महाराष्ट्रात तुम्ही व्हिडिओमुळे जिंकलेला आहात, जनतेचा तुम्हाला कौल नाही, पाठिंबा नाहीये. आणि त्याच भाजपला इशारा देत आहे, जर हनुमानाने ठरवलं तर या देशामध्ये पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होतील आणि देशाची ताकद काय आहे दिसेल तुम्हाला, देशाचा आवाज काय दिसेल. आज आमची लोक छाती पडली, जसं श्री हनुमानाची छाती पडली तेव्हा तुम्हाला बघितलं होतं राम लक्ष्मण सीता होतं. आज या देशात आमची लोक छाती पाडून पाहिला तर आमच्या छातीमध्ये या देशाचं संविधान आहे, या देशाचं नागरिक आहे, हा देश आहे. हेच आम्ही सांगत आहोत. उगाच आमच्या मंदिरांवर येऊ नका, उगाच आमच्या महाराष्ट्रात येऊ नका. जी काही सत्ता तुम्ही काबीज केली असेल सरकार चालवं ही या देशाची सेवा आहे. थोडं तेव्हा भाजपसाठी राहत काय मी आज एवढंच सांगतो, मी सगळ्यांना आभार मानतो आपल्या सर्वांचे. आणि जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रासाठी गरज लागेल आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल, लढायला लागेल आणि जिंकायलाच लागेल. जय भवानी, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।